नमस्कार, मी शामल भंडारे न्यूज 18 लोकमत मध्ये तुमचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग न्यूजने। तुळजाभवानी देवीच्या 207 किलो सोने आणि 2570 किलो चांदीचे दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ही स्थगिती दिली आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानने परवानगीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे। तब्बल 13 वर्षांनंतर राबवली जाणार होती ही दागिने वितळवण्याची प्रक्रिया। या प्रक्रियेलाच आता स्थगिती देण्यात आली आहे। वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उभाटा पक्षाचा मेळावा पार पडला। या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी अमित शहांसह उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला। अमित शहांनी घटनाबाह्य सरकार लादलं, त्याचा समाचार घेतच राहणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। वाघ काय असतो आणि पंजा काय असतो ते येत्या काळात दिसेल। मराठी माणसाच्या नादी लागू नका। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे मोदी शहा किस झाड की पत्ती अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय। गद्दारांनी वार केला तरी मी संपणार नाही, गद्दारांना गाडूनच संपवणार, मैदान सोडेन तर जिंकूनच सोडेन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला आव्हान दिलंय। महापालिका निवडणुकीत आम्हाला गाडायची भाषा करता, एकदा निवडणुका होऊन देत मग बघा कोण कोणाला गाडतं ते असं म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। वेळ आल्यास स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेणार, महापालिकेसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत दिलेत। स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची अवस्था ना घर की ना घाट का अशी झाली असंही ते म्हणाले। खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले। मोदी शहांवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना जनतेने निवडणुकीत खरी जागा दाखवली अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतलाय। उद्धव ठाकरेंनी कोणालाही इशारा दिला नाही तर कार्यकर्त्यांसोबत बोलून मगच स्वबळाचा निर्णय होईल असं ते म्हणाले। चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं उभाटा नेते अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला एकटेच गेले, त्यांनी एकनाथ शिंदेंना सोबत नेलं नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे रुसून त्यांच्या गावी गेले होते। रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू अशी मिश्किल टिप्पणी करत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावलाय। शिवसेना मेळाव्याला आमदार तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार उपस्थित राहिले नाहीत। मंत्रिपद न मिळाल्यामुळे दोघेही नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान आता गैरहजेरीमुळे दोघांची नाराजी उघड झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार राजन साळवी ही उभाटाच्या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे राजन साळवी उभाटा पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात। आम्ही सगळे एकत्र काम करतो, मात्र काही लोकांना सत्तेची हवा आहे अशा शब्दात अंबादास दानवेंनी शिवसेनेवर टीका केली। आम्ही पक्षासाठी काम करतोय, मात्र शिंदेंसोबत गेलेले लोक पक्षासाठी नाही तर सत्तेसाठी काम करतात असंही दानवे म्हणाले। शिवसेनेवर टीका करणारी तोंड बंद झाली नाही तर आगामी काळात 20/2 व्हायला वेळ लागणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलंय। 2.5 वर्ष माझ्यावर टीका झाली, मात्र मी माझ्या कामातून टीकेला उत्तर दिलं असंही शिंदे म्हणाले। अहिल्यानगरमध्ये शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी करण्यात आली। मलंगगेटमधील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयासमोर बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून भगवा सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं। बाळासाहेब ठाकरेंची आज 99वी जयंती आहे, त्यानिमित्त बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं अशी मागणी नाशिकमधील ठाकरे गटाने केली आहे। बैठकीत झालेल्या ठरावाचा बॅनर कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर लावला। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावं अशी मागणी होत असेल तर त्यात वाईट काय? बाळासाहेब ठाकरेंचं स्थान उच्च आहे, मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही शिवसेनेत आलो, शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं
आणि शिवसैनिकांनी केलंय। जर बाळासाहेबांचे विचार सोडले, जनतेने त्यांना योग्य उत्तर दिलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उभाटावर पुन्हा एकदा निशाणा साधला। दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 61 सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महाराष्ट्रात 15,70,000 कोटींची गुंतवणूक येणार असून 16 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। दावोसमधील गुंतवणुकीसंदर्भात काहींनी ट्विट केलं, पण मी त्यांना उत्तर द्यायला जाणार नाही असं उत्तर फडणवीसांनी टीकाकारांना दिलंय। तर मन की जलन का इलाज नहीं हो सकता असं म्हणत त्यांनी टीकाकारांना खोचक टोला लगावलाय। सिडकोतून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासह सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरिता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचं आवाहन सिडको मार्फत करण्यात आलं। मशिदीवरील लाऊडस्पीकरबाबत हायकोर्टानं मोठा निकाल दिलाय। लाऊडस्पीकरच्या आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी, पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा उल्लंघन केलं तर लाऊडस्पीकर जप्त करा, असे थेट आदेश मुंबई हायकोर्टानं दिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामफलकावर दगड फेकला। ही घटना घडताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा भूसुरुंग उडवून देण्याचा डाव सुरक्षा दलानं उधळलाय। बासागुडाच्या पुलाखाली माओवाद्यांनी 50 किलो वजनाचा आयडी पेरून ठेवला होता, मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व्हॉलीबॉल खेळत असताना त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले। लोखंडी रॉडवर डोकं आपटण्याआधीच सावरल्यामुळे भरणे थोडक्यात बचावले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। जन्मदाखले देण्याप्रकरणी मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार संदीप धरणकर यांचं निलंबन करण्यात आलंय। रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखले देण्याप्रकरणी राज्यात पहिली कारवाई करण्यात आली आहे। कुठे अडचण आली तर बिनधास्त अधिकाऱ्यांना ठोकून काढा, असं वादग्रस्त विधान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलंय। अधिकाऱ्यांवर वचक राहिला पाहिजे असं म्हणत राजू पाटलांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय। ठाकरे गटातील काही खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। दरम्यान जे बाजारू लोक आहेत ते जातीलच। याआधी पण अनेक गेले, पण शिवसेना वाढत राहिली, अशी प्रतिक्रिया माजी खासदार विनायक राऊतांनी दिली आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद घोषित करून मग स्थगिती का केलं हे माहीत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। दरम्यान जो कोणी असेल तो जिल्ह्याचं कल्याण करणारा असावा, अशीही आशा भुजबळांनी व्यक्त केली आहे। इंदापूर तालुक्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं, मात्र या कार्यक्रमांना एकही शासकीय अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे सुप्रिया सुळेंनी पोस्ट करत नाराजी व्यक्त केली। महापालिकेने बॅनर काढल्यानंतरही सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पुन्हा एकदा बॅनर लावण्यात आले आहेत। 7 रस्ता परिसरात रेस्ट हाऊस समोर बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचा चेहरा बनलाय। आयुष्मान खुरानाची FICCIचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अंबरनाथमध्ये कचरा उचलला जात नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय। पालिकेकडून 5 वर्षांसाठी 80 कोटींचं टेंडर काढण्यात आलं होतं, मात्र तरीही ठेकेदार नियमित कचरा उचलत नसल्याचं समोर आलंय। नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर 41 इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, त्यातील 34 इमारतींवर हातोडा चालवण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी याविरोधात संताप व्यक्त केला। दागिने ठेवून घरं घेतली आहेत, त्यामुळे घराच्या बदल्यात घरं द्या, अशी मागणी जोर धरू लागली। पुणे मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आजही दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे जेसीबीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढलाय। या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी धायरी, किरटकावडी, नांदेड, खडकवासला, नांदोशी आणि न्हरे या भागाचा दौरा केलाय। पुण्यातील बीटी कवडे रोड परिसरात दारूच्या नशेत धिंगाणा घालत टोळक्याने 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली। याच तरुणांनी हॉटेलमध्ये जाऊनही तोडफोड केल्याचं समोर आलं असून मुंडवा पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय।
नवी मुंबईच्या नेरूळमधील रयान इंटरनॅशनल शाळेला मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली। नवी मुंबई पोलिसांना श्वान पथकाने शाळेची पाहणी केली, मात्र शाळेत कोणतीही संशयित वस्तू आढळून आली नाही। सिंधुदुर्गात तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळल्यामुळे पाणीपुरवठा बंद झालाय। घोडगेवाडी, भाटवाडी, परमे गावासह गोव्यातील पेडणेतील शेती बागायतींना याचा फटका बसलाय। दरम्यान कामात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नांदेडच्या विजाराबाद बाजारपेठेतील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। अनेक महिन्यांपासून रस्त्याचं काम रखडल्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत। तात्काळी रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येते। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक यांनी गडचिरोलीतील विकास कामासंदर्भात आढावा बैठक घेतली। 2 आठवड्यांपर्यंत कुठलाही प्रस्ताव प्रलंबित राहू नये असे निर्देश यावेळी त्यांनी दिलेत। नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यातील औद्योगिक वसाहत होण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उद्योजकांसह बैठक घेतली आणि मतं जाणून घेतली आहेत। या बैठकीतून 100 दिनाच्या कार्यक्रमाचे प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खेडकाईवाडी परिसरातील पूर्णा नदी पात्रात तुटलेल्या अवस्थेत 3 मूर्ती आढळून आल्या। या मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली, तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मूर्ती ताब्यात घेतल्या असून या मूर्तीचं निरीक्षण नोंदवलं जाणार आहे। कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी विमान कंपन्यांकडून लूट होत असल्याचा आरोप करत मंचर येथील ग्राहक पंचायतीच्या वतीने विमानतळावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 300हून अधिक पदांसाठी राज्यभर पदभरतीची परीक्षा राबवण्यात आली। या परीक्षेत आरक्षण लागू न केल्यामुळे आरक्षण बचाव कृती संघर्ष समितीने अन्नत्याग आंदोलन पुकारलंय। दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। हिंगोलीतील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढत चाललाय। हिंगोलीतील शेतकरी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत। वर्ध्याच्या शाळेत पोषण आहार कर्मचाऱ्यांनी 3 महिन्यांचा थकीत मानधनासाठी आंदोलन पुकारलंय। स्वयंपाकी मदतनीसांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत मागण्यांकडे लक्ष वेधलं। गोंदियाच्या तिरोड्यात विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाविरोधात पालकांनी मोर्चा काढला। संबंधित शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी पालक आक्रमक झालेत। प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी धुळ्यात विराट मोर्चा काढण्यात आला। धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला। मालवणच्या त्रिंबक बागडवाडीत राहणाऱ्या राजेंद्र गाड यांच्या घरात भरदिवसा घरफोडी झाली आहे। कपाट फोडून 5,000 रुपये रोख रक्कम आणि बनावट दागिने लंपास केले। नागपुरात 2 हत्येच्या घटनांनी खळबळ माजली आहे। वाठोडा आणि सक्करदारामध्ये या हत्या झाल्यात। पूर्व वैमनस्य आणि जमिनीच्या वादातून या हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। काही आरोपींना पकडलं असून इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रायगडच्या महाड तालुक्यात घडली आहे। बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं उघड झालं असून मागील 7 ते 8 वर्षांपासून अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। रत्नागिरीच्या दापोली हर्णे मार्गावर सालदुरे भागात दुचाकीचा अपघात झालाय। या अपघातात 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होते। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील अंधारीमध्ये संजय शेलार नामक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। दरम्यान पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचं उघड झालं असून या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं काम सुरू आहे। रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयातून मृतदेह नातेवाईकांसमवेत रवाना झालेत। नांदेडच्या कंधार तालुक्यातील परांडामधून 7 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती। दरम्यान गावातील 55 वर्षीय शोभाबाई गायकवाड या महिलेच्याच घरी मुलगी सापडली। या महिलेनं 2 दिवस मुलीला घरात डांबून ठेवलं होतं। दरम्यान अंधश्रद्धेच्या कारणावरून मुलीचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर गॅस पाईप टाकणाऱ्या ठेकेदाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे।
वानराने विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर उडी मारल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। या आगीत पाईपलाईनचं लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या 3 पुरवठाधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 1,23,880 गोळ्या जप्त करण्यात आल्या। मालेगावच्या सटाणा नाका परिसरातील जैन मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह पंचधातूंच्या वस्तू लंपास केल्या। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। मुंबईतील सायन रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्ण उपचार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या बिकट अवस्थेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नावाशेवा समुद्रात JNPA चॅनेल बंद आंदोलन करण्यात आलंय। 40 वर्ष उलटूनही योग्य पुनर्वसन न झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं।